मंडळी, आज जनसंवादमध्ये मी आपले स्वागत करत आहे. तर आज आटपाडी तालुक्यातील विजय आकाराम माळी हे पोलीस दलात भरती झालेले आहेत. ते त्यांचं गाव नेरकंजी आहे. तर आपण त्या संदर्भात त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. तर विजय माळी, तर तुम्ही आज पोलीस भरती झाला. तर भरती झाल्यावर तुमची काय भावना आहे आज? खरं सांगायचं म्हटलं तर मी 2018-19ला भरती सुरू केली. भरती सुरू केल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे असं गावी कोण करत नव्हतं. सुरुवात करायची म्हणून असं पहिल्यांदा गेलतो. त्यावेळी तयारी नव्हती, काय नव्हती. एक अनुभव म्हणून ना जाऊन आलो आणि गेलो, अनुभव भेटला. मग त्यानंतर मी प्रयत्न करत राहिलो आणि आता ह्या वर्षी फॉर्म भरला होता पुणे सिटीला. त्यामुळं चांगला प्रॅक्टिस केलं, अभ्यास केल्यामुळं पुणे सिटीला सिलेक्शन झाले. त्यामुळं एक मनातून एक असं भावना उत्कट होते, की इतका दिवस संघर्ष केला, त्यामुळं एक समाधान वाटते. आज पोलीस भरती म्हणजे प्रचंड कॉम्पिटिशन आहे. 15 लाखाच्या वर विद्यार्थ्यांनी त्या पोलीस भरतीत प्रयत्न केलेला आहे आणि पोलीस भरती म्हणजे आता दिव्य झालेलं आहे. बरोबर आहे. कारण 107 पोरांपैकी एक मुलगा भरती होतोय बरोबर आहे. आणि अशा परिस्थितीत आपण दुष्काळी भागातला आहे, निर्गणीसारखे खेडेगाव आहे. तर तुम्ही प्रॅक्टिस कुठे केलं? किती वर्ष संघर्ष केला? किंवा किती काय काय केलं? किंवा कोणाकोणाला मार्गदर्शन लाभलं असं? खरं म्हणलं तर मी सांगलीला मी प्रॅक्टिसला गेलतो. सांगलीत मी 2019ला प्रॅक्टिस केलं. त्यानंतर मी होमगार्ड भरती निघली होती. मग होमगार्ड भरती निघाल्यानंतर तिथंच होतं जवळ. मग जाऊया म्हणलं. गेलो, मग तिथं भरती झालो होतो होमगार्ड. त्यानंतर कोरोनाचा काळ आला. कोरोनाच्या काळात मग कंटिन्यू आपलं इथं आटपाडी पोलीस स्टेशनला ड्युटी लागली होती. त्यामुळे मधला एक 2 वर्षाचा काळ कोरोनामुळं सगळं बंद असल्यामुळं भरती वगैरे काय तो वाया गेल्यागतच झालं, ड्युटी वगैरे करणं होमगार्डची. नंतर मग 2021ला परत सुरू केलं. परत मग एक प्रॅक्टिस करत होतो. स्वतःच करत होतो. प्रॅक्टिस करत असताना म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आले. पण त्यातनं काय तर मार्ग काढून, काय तर घरचा प्रॉब्लेम असू दे, हे त्यातनं मार्ग काढून स्वतः प्रॅक्टिस केलं 1 वर्ष. त्यात मी 1 मार्कानं उडलो होतो 2021ला. नंतर मग परत म्हणलं करायचं. पुढली भरती निघेल. त्यात पण तसंच झालं. त्यात मी 2 मार्कानं उडलो. परत मग अजून निराशा होती. परत मग अजून घरचे म्हणत होते, "राहू दे, आपली शेती वगैरे कर, वेळ जातोय." वय पण झालं मग तरी पण एक जिद्द होती आपलं करायचं. केलं तरच पुढं आपलं हे आहे. नाहीतर शेतीत बघतोय आपण, कष्ट केलं तर आहे, नाहीतर मग असंच. मग ह्या वर्षी बरोबर. ह्या वर्षी पण मग म्हणलं फॉर्म भरून घरचे नको म्हणत होते. तरी पण भरला. नंतर स्वतःच मग आटपाडीत लायब्ररी लावली. नंतर कॉलेजवर प्रॅक्टिस करत होतो. थोडे मित्र होते 2-4 आमचे, आम्ही सोबत करत होतो. मग ह्यावेळी पुण्याला फॉर्म भरला होता. फॉर्म भरल्यानंतर ग्राउंड चांगलं पडलं, प्रॅक्टिस केलं होतं चांगलं. नंतर अभ्यास पण कंटिन्यू होता. मग ग्राउंडला क्वालिफाय झालो. नंतर मग रिटर्नला गेलो. रिटर्न पण एक चांगले पेपर गेला. मग आता परवा दिवशी रिझल्ट लागल्यानंतर सिलेक्शन झालं. एक समाधान वाटते. तुमच्या कुटुंबात कोण-कोण आहे? तुमचे अ, वडील काय करतात? आई काय करते? भाऊ किती आहे तुम्हाला? अ, भाऊ नाही आहे. वडील आहेत, वयस्कर आहेत. आई पण वयस्कर आहे. तुम्हाला बहीण शेती किती आहे तुम्हाला? शेती 5 ते 6 एकर आहे. शेतीत काय आहे सध्या? शेतीत नाही, किरकोळच आपलं गहू वगैरे असं. किरकोळ आवश्यक अत्यावश्यक तुमचं शिक्षण किती झालंय काय? माझं डिप्लोमा झालाय. अ, मी डिप्लोमा केलाय कम्प्युटरमध्ये. नंतर मग ग्रॅज्युएशनला आपलं बाहेरून मी टाकलं होतं. ग्रॅज्युएशन कंप्लीट नसल्यामुळं. नाही तुम्ही डिप्लोमा केला म्हणताय, बरोबर आहे. मग डिप्लोमा क्षेत्र वेगळं आणि अ, पोलीस भरती नाही वेगळी आहे मी की. मी परंतु तुम्हाला कसं वाटलं की बाबा हे डिप्लोमा करून आपण पोलीस भरती करावी? मी डिप्लोमा पास झालो. 2018ला पास झालो. नंतर मग मी बघितलं पुण्यात जॉब बघायला, पण असं 15,000 16,000 मग तिथं काय मेळ खात नव्हता 15,000 16,000 मग आपली शेती आहे 5-6 एकर म्हणलं. इथं आल्यानंतर मग मी पहिला 10वी पर्यंत माझा इव्हेंट होता 3 किलोमीटर. माझं रनिंग चांगलं होतं. मला ते एक आवड होती रनिंगची. मधल्या काळात म्हणजे ते हे असल्यामुळं कॉलेजला वगैरे मध्ये गॅप पडला होता. त्यामुळं त्याकडे लक्ष नव्हतं. मग परत गावी आल्यानंतर अ, म्हटलं एकदा भरती ट्राय करून बघावं. म्हणून मी 2019ला फॉर्म भरला होता. 18-19ला.
तेव्हापासून मी सुरू केलं. मग त्यामुळं मग म्हटलं आपण करू शकतोय. ग्राउंड चांगला आहे आपला, अभ्यास चांगला आहे. पण थोडी निराशा येत गेली. पण शेवटी झालं. 19 ते 2026 हे हं. जवळ-जवळ 8-9 वर्षाचा संघर्ष आहे. हो. आहे की. आणि आज बघायला गेलं तर आज पोलीस भरती 1-2 वर्ष नाही भरती झाली, तर ते पुन्हा निराश होतात, हो. फार नाराज होते, हो. असा माझा अनुभव आहे. हो, आहे हो, की. हो. प्रचंड पोरांचं म्हणजे एखाद्या सेकंदात गेलेलं असतंय. हो, आणि ते बरोबर आहे. प्रचंड नाराज होते. त्या मुलाला तुम्ही काय संदेश देता अ, नेमका? विषय कसा आहे, भरती करणारा मुलगा हा गरीब कुटुंबातला असतोय. तो मोठ्या कुटुंबातला नसतोय. एक गरीब कुटुंबातला असतो. कुठलाही भरती करणारा मुलगा, कुठल्याही मोठ्या कुटुंबातला भरती करायला येत नाही. आणि ह्यात भरती करताना दोन्ही मॅनेजमेंट करायला लागतं. ग्राउंड, अभ्यास. बरोबर. ह्या दोन्ही मॅनेजमेंट करणं सहसा शक्य होत नाही. दोन्ही जेव्हा मॅनेजमेंट होईल तेव्हा तो भरती होतो. जर तुम्ही ग्राउंडला कमी पडला, तर तुम्ही रिटर्नलाच क्वालिफाय होत नाही. जरी रिटर्नला क्वालिफाय झाला तुम्ही ग्राउंड चांगलं असलं, तर रिटर्न चांगलं असल्याशिवाय भरती होत नाही. दोन्ही मॅनेजमेंट व्हायला लागते. ते जेव्हा जुळेल तेव्हा भरती होते. त्यामुळं कष्ट करायला लागते आणि ते केल्याशिवाय भरती होत नाही. त्यामुळं पोलीस डिपार्टमेंट किंवा असं सांगतंय की बाबा की ह्या वर्षी भरती निघाली आणि पुढची भरती पुढल्या वर्षी निघेल. तरी 2-2.5 वर्षाचा कालावधी जातो. हो, हो, आणि हो. तेवढं मुलांना परत तेवढा संयम ठेवावा लागतोय. एक संयम ठेवायला सातत्यानं आहे लागतो. की. हो, हो. म्हणजे प्रॅक्टिस असू द्या आणि घरची आर्थिक परिस्थिती विचार केला, तर शहरात जाऊन प्रॅक्टिस करणं किंवा तिथलं तुमची अकॅडमी करणं, हे प्रॅक्टिकली पोरांना शिकवत नाही. शक्य होत नाही. आता तर त्यासाठी तुम्ही आज होमगार्ड झाला हां. आणि काहीतरी स्वतःचं उपयोगी थोडं साधन निर्माण केलं आणि त्यातनं तुम्ही ते प्रेरणा घेतली. तर बरोबर. तुम्हाला प्रेरणा द्यायला किंवा तुम्हाला मार्गदर्शन करायला कोण-कोण भेटले तुम्हाला? नाही असं मार्गदर्शन म्हणजे कोणी असं हे केलं नाही. फक्त एवढंच होतं की डिप्लोमा झाला. गेलो तिथं काय जॉब चांगला भेटेना. कारण मग म्हणलं तिथं 15,000 आणि 14,000 मध्ये मुंबई पुण्याला काम करण्यापेक्षा थोडं शेतीकडे बघूया. आल्यानंतर मग परत एक विचार केला, आपण सरकारी नोकरीत काय हे करू शकतोय का? मग ग्रॅज्युएशन त्यावेळी नव्हतं माझं. मी ग्रॅज्युएशनला परत टाकलं. माझं डिप्लोमा झाला होता, ग्रॅज्युएशन नव्हतं. मग ग्रॅज्युएशनला एक्सटर्नल टाकलं. म्हणलं सरळ सेवा वगैरे करूया म्हटलं होतं, पण ग्रॅज्युएशन नव्हतं. मग म्हटलं पोलीस भरती करून बघूया. 1 वर्ष केली तोपर्यंत होमगार्ड भरती निघाली. मग त्यात एक विषय असा झाला की त्याचा भत्ता भेटतो. हां, त्यामुळं आपलं खर्च पूर्ण निघतो. आपल्याला घरी मागण्यापेक्षा आपला खर्च निघतोय. जो जो व्यवस्थित वापरला, तर त्यानं आपला पूर्ण आपल्या भरतीचा असू दे, खर्च निघतो आणि विषय कसा होतोय ड्युटी करत अभ्यास पण होतोय. त्यामुळे ते मला ते हे झालं, म्हणजे ते एक भारी वाटलं. पण मधला 2 वर्ष 2-3 वर्ष ते कोरोनात ते कंटिन्यू ड्युटी वगैरे असल्यामुळे थोडं अभ्यासाला त्रुटी पडल्या. त्यामुळे जरा वेळ गेला. आज होमगार्डमध्ये 5% हां, हे आहे, 5% सवलत आहे. सवलत आहे. त्यानंतर जातीचं 5% संरक्षण आहे. हो, तर हो. तुम्हाला फायदा पण नक्की झाला असेल ना? 100% 100 मला गरजेमध्ये हां. मला होमगार्डचा 100% फायदा झाला. कारण मला 3 वर्ष झालं की होमगार्ड सर्टिफिकेट भेटतंय. 3 वर्ष झालं की कारण त्याचं मेरिट थोडं कमी लागतंय होमगार्ड. बरोबर. कारण आपण 3 वर्ष सेवा केलेली असते. आपल्याला अनुभव आलेला असतो. होमगार्ड म्हणजे काय पूर्णपणे एक प्रकारचा पोलिसच. त्यांना जे अधिकार आहेत ते पण त्यांना आहेत. फक्त एक की असा विषय कंटिन्यू ड्युटी नसते. आपला उदरनिर्वाह होतोय. आपलं घरचं काम करत होते. एवढंच. तर जनसमाजमध्ये आपण आज या ठिकाणी आला. आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तुमची निवड झाली. त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. धन्यवाद सर.